विधानसभेमध्ये विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांच्या न घेतलेल्या मुख्यमंत्री पदावरून चांगलीच टोलेबाजी झाल्याचं बघायला मिळालं। नूतन विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या अभिनंदनाच्या भाषणांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अध्यक्षांचं अभिनंदन केलंच, पण त्याचबरोबर फडणवीस आणि भाजपला चांगलेच चिमटे काढले। रडणं बंदच होईल ना। फेटा बांधायला दिला तर तो फेटा सोडतो, डोळ्याला पाणी डोळ्याचं पाणी पुसण्याकरता तो तसं सारखं करतोय। खऱ्या अर्थाने त्याला इतकं वाईट वाटले, पण आता काय करता हेच कळत नाही, म्हणून मी काय खेळू शकत नाही। एकंदरीतच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांचं टार्गेट स्पष्ट केलंय। त्यामुळे अधिवेशनाच्या पुढच्या दिवसात आणि अधिवेशनानंतरही फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदावरून विरोधकांची टोलेबाजी सुरूच राहण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राजकारणामध्ये आतापर्यंत पती पत्नी, वडील मुलगा यांनी राजकारण गाजवलेलं आहे, तर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांच्या निवडीनं आता विधिमंडळामध्ये नात्यांचं अनोखं समीकरण आपल्याला बघायला मिळणार आहे। महाराष्ट्राच्या संसदीय राजकारणाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सासरे आणि जावई दोन सभागृहांची सूत्र हाती घेणार आहेत। आता सासरे आणि जावयांच्या या नात्यावर झालेल्या कोट्यांवर एक स्पेशल रिपोर्ट बघूया। विधिमंडळाच्या नव्या मांडणीत नवी नाती-गोती। विधान परिषदेचे सभापती सासरे, जावई विधानसभा अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष विरोधकांचे जावई। राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली। राहुल नार्वेकरांच्या निवडीनं अनेक विक्रम झाले। राहुल नार्वेकरांच्या निवडीनं नात्यागोत्याचं एक वेगळं गणित देखील समोर आलंय। विधिमंडळाची दोन्ही सभागृह चालवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या रामराजे निंबाळकर आणि राहुल नार्वेकर यांच्यात सासरे आणि जावयाचं नातं आहे। विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जावई आहेत। नार्वेकरांच्या निवडीचे पडसाद विधिमंडळात उमटले। निवडीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सासऱ्याच्या कुंडलीत जावई असतात असा मिश्किल टोला लगावला। हा देखील एक योगायोगच असेल की वरच्या सभागृहातले सभापती आणि खालचे अध्यक्ष यांचं नातं हे सासरे आणि जावयाचं आहे। तसं पण पु ल देशपांडे असं म्हणतात की जावई आणि सासऱ्याचं एकमत होणं कठीण आहे, आणि त्या जावयाचा उल्लेख असा करतात की जावई म्हणजे सासऱ्याच्या पत्रिकेतला दशम ग्रह आहे। पण असं नाहीये, त्याचं प्रेम आहे सासऱ्यांवर, तुम्ही काळजी करू नका। आता विरोधी बाकांवर बसलेले अजित पवार या सगळ्यावर गप्प बसणार असं होणार नाही। नार्वेकर जावयांचे लाड पुरवले, आता त्यांनी सासरच्या मंडळीकडे लक्ष द्यावं असं सांगताच सभागृहात एकच हशा पिकला। राहुल नार्वेकर साहेब कुठल्याही पक्षामध्ये गेले तर त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या इतके जवळ जातात, म्हणजे आदित्य ठाकरेंना त्यांनी एकदम आपलंसं करून टाकलं, नंतर आमच्यात आल्यावर मला आपलंसं करून टाकलं, आता तिकडे गेल्यावर देवेंद्रजींना आपलंसं करून टाकलं। हायगाई कुठली ठेवली नाही। आता शिंदे साहेब तुम्हाला आपलंसं करून घ्या, नाही तर काही खरं नाही तुमचं मग। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर जावयांना प्रेमळपणानं दमच भरला। आपण जावई आहात आमचे, आणि आमचे खास करून आमचे जावई आहात, आणि त्यामुळं आमच्याकडे बघतानाचा दृष्टिकोन आपला चांगला असेल याची मला खात्री आहे। नसेल तर संध्याकाळी घरी आमच्या मुलीला आम्ही कळवू आज यांनी काय काय केलं ते, आणि मग आपल्याला संध्याकाळी आपला समाचार घेण्याची व्यवस्था आम्ही करू। सर्व सदस्य ज्या वेळेला भाषण करत होते, अभिनंदन करत होते, माझ्या मते ते अभिनंदनच होतं। आणि सन्मान्य अजितदादांनी किंवा जयंत पाटील साहेबांनी, आदित्यजींनी उल्लेख केला, माझ्यावर जावई असल्यामुळे लेफ्ट बाजूची काळजी घेण्याची पण जबाबदारी आहे। पण मला वाटतं त्यापेक्षा जास्त जबाबदारी तुमच्या सर्वांची आहे की तुम्ही जावयांची काळजी घेणं हे अपेक्षित आहे।
त्यामुळे तुमच्याकडनं योग्य सहकार्य मिळेल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. गेली 4 वर्ष विधिमंडळात राजकीय पक्षांमध्ये टोकाचे मतभेद पाहायला मिळाले, पण टोकाच्या मतभेदानंतरही नात्यांचा हा गोडवा अजूनही कायम आहे हे या निमित्तानं अधोरेखित झालंय. उदय जाधव आणि प्रणाली कापसेसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई. निवडणूक पार पडताना आणि निवडणूक पार पडल्यावर सभागृहामध्ये अनेक किस्से घडले. कुणी मतमोजणी करताना अडखळलं तर कुणी एकमेकांना कोपरखळ्या लगावल्या. पण या सगळ्यामध्ये आता चर्चा आहे ती कानगोष्टींची. महाराष्ट्राच्या विधानसभेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या बंडाबद्दल स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आणि महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपचा हात का धरला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना वाटलं होतं की आता देवेंद्रजी मुख्यमंत्री बनतील आणि एकनाथ शिंदेला काय भेटणार आहे, परंतु मला काही नको होतं, माझी कुठलीही अपेक्षा नव्हती. परंतु या ठिकाणी या भारतीय जनता पक्षाने सन्मान केला, लोकशाही आणि वैचारिक भूमिकेला पाठिंबा दिला. पण यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र एकदा सांगायला हवं होतं असं म्हणत शिंदेंसह भाजपलाही चिमटे काढले. अजित पवारांनी नव्या सरकारची आपल्या हटके शैलीत फिरकी घेतली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंसह भाजपलाही टोले लगावले. परंतु माझे एकनाथराव शिंदे आपण एकत्रपणे काम केलेलं आहे. कशामुळे घडलं, काय घडलं, खरं तर तुम्ही नुसतं माझ्या कानात सांगितलं असतं ना, अजित जरा उद्धवजींना सांग की आता मला द्या, 2.5 वर्ष झालीत, तर मी सांगून आम्हीच तुम्हाला तिथं बसवलं असतं. काय प्रॉब्लेमच आला नसता, काहीच प्रॉब्लेम आला नसता. आदित्य, काय प्रॉब्लेम आला नसता ना. आता अजित पवारांनी कानात सांगण्याचा विषय काढल्यानंतर विरोधकांमधून सत्ताधारी बनलेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार तरी कसे शांत बसणार. मुनगंटीवारांनी अजित पवारांना उत्तर देत त्यांनाच कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला. त्यांची चूक झाली, पण तुम्हाला आयुष्यात असं कधी वाटेल तर आमच्या कानात मात्र निश्चित सांगा, एवढं मी तुम्हाला सांगतोय. खरं तर हे नाही या अगोदर सांगितलं होतं, पण ते तेव्हा जमलं नाही. 23 नोव्हेंबर जयंतराव बरोबर आहे. जयंतरावांच्या कानात मात्र कधीच सांगू नका, त्यांच्या कानात सांगितलेला धोका आहे. अजित पवार आणि सुधीर मुनगंटीवारांमध्ये टोलेबाजी सुरू असतानाच शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंनीही या कान गोष्टींमध्ये भाग घेतला. आदित्य ठाकरेंनी मुनगंटीवारांना भाजप शिवसेनेच्या जुन्या कानमंत्राची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. सुधीर भाऊ, मी आपल्याला पहिलं तर एक सांगू इच्छितो की जेव्हा आपण म्हणाल की कानात सांगायला पाहिजे होतं, आज खरं तर त्यावेळी आम्ही फडणवीस साहेबांच्या जे कानात सांगितलेलं तसं जर ऐकलं असतं तर ही परिस्थिती 2.5 वर्षापूर्वीच दिसली असती. असो, आणि आज कदाचित पलटी पण झाली असती परिस्थिती. एकंदरीतच एकनाथ शिंदेंना त्यांच्या बंडाचं योग्य असं फळही मिळालं. शिंदेंच्या बंडानंतर सर्वत्र ते उपमुख्यमंत्री होणार अशीच चर्चा होती. त्यावेळीही आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी आधीच मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याची माहिती दिलेली. पण आता शिंदेंनी भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्रीपद मिळवलंय आणि शिंदे फडणवीसांच्या नव्या युतीनं महाविकास आघाडी सरकारला पाय उतार व्हावं लागलंय. त्यामुळं सध्या महाविकास आघाडीचा कानमंत्राचा काहीच उपयोग होणार नाही एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली अग्निपरीक्षा सहज पास केलेली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राहुल नार्वेकर यांनी राजन साळवींवर तब्बल 57 मतांनी मात केलेली आहे आणि विजय मिळवून दाखवलाय. श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांनी अध्यक्षांचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपानं बाजी मारली. 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. या निवडणुकीत जो जिंकेल त्याच्या मागे बहुमत असल्याचं स्पष्ट होणार होतं. शिंदे गट आणि भाजपसोबत बहुमत असल्यानं त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लिलया जिंकली. 164 मतं मिळवून राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष बनले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. शिंदे गटानं शिवसेनेचा व्हीप झुगारून नार्वेकर यांना मतदान केलं. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सर्वोच्च स्थानावर आपली निवड झाल्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी आपले अतिशय मनापासून अभिनंदन करतो. सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड झाली. तरुणाईने नेहमीच घडविला चमत्कार. तुम्ही सुद्धा रचाल नवा इतिहास. उत्कृष्ट होईल तुमची कारकीर्द. हीच आमची तुम्हाला आकाशभर शुभकामना. आता प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात करण्यात येत आहे. निवडणुकीच्या वेळेला 3 आमदार सदस्य तटस्थ होते. सुरुवातीला आवाजी पद्धतीनं मतदान घेण्यात आलं. उदय रवींद्र सामंत 4. मात्र विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलद्वारे मतदान करण्याचे आदेश विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिले. श्री राहुल सुरेश त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांनी विजय मिळवला. मात्र आता पुढील काळात व्हीपचे पडसाद उमटत राहणार हे नक्की. उदय जाधव आणि प्रणाली कापसेसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई. विधानसभेच्या अध्यक्षपदावरून जेव्हापासून आपण बोलतोय तेव्हापासून शिवसेनेने जारी केलेला जो व्हीप आहे त्याची चर्चा होती. शिवसेना आणि शिंदे गटातला संघर्ष पहिल्याच दिवशी विधानसभेमध्ये बघायलाच मिळाला. व्हीपच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली. 12 आमदारांच्या बडतर्फीचा प्रस्ताव कोर्टात असताना मतदान करण्यात आलं. या मुद्द्याकडे सुनील प्रभूंनी लक्ष वेधलं, तर भरत गोगावले यांनी राहुल नार्वेकर यांना शिवसेनेच्या 16 सदस्यांनी व्हीप मोडल्याचं पत्र अध्यक्षांना दिलं. नव्या सरकारची पहिल्याच दिवशी अग्निपरीक्षा झाली. सरकार अग्निपरीक्षेत पास झालं. मात्र व्हीपच्या मुद्द्यावर सुरू असलेला राजकीय संघर्ष सुरूच राहील असंच स्पष्ट दिसतंय. शिवसेना आमदारांनी राजन साळवी यांना मतदान करावं असा व्हीप प्रतोद सुनील प्रभू यांनी जारी केला होता. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी शिवसेनेचा व्हीप मोडला. हे रेकॉर्डवर यावं यासाठी सुनील प्रभू यांनी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र दिलं होतं. 39 आमदारांनी व्हीपच्या विरोधात मतदान केल्याच्या तक्रारीची पीठासीन अधिकाऱ्यांनी नोंद केली असल्याची माहिती सुनील प्रभू यांनी दिली. 39 सदस्यांनी या ठिकाणी जो व्हीप मोडून मतदान केलंय, त्यामुळे या संपूर्ण विधिमंडळाचा कार्यकाल किती काळ असेल आणि त्या खुर्चीवर आपण किती काळ बसाल याबद्दलची देखील शंका महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला आहे. हे दुर्दैवाने मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन. पक्षाचा व्हीप झुगारून शिवसेनेच्या 12 आमदारांच्या बडतर्फीचा प्रस्ताव सुप्रीम कोर्टात असताना मतदान करण्यात आलं. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना शिवसेनेनं पत्र दिलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पत्राला जास्त महत्त्व आहे असं मत जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. व्हीपच्या मुद्द्यावर शिंदे गटानंही आक्रमक भूमिका घेतली. शिवसेनेच्या 16 आमदारांना आम्हीही अपात्रतेची नोटीस काढू शकतो असा इशारा दीपक केसरकर यांनी दिला. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिलं. राहुल नार्वेकर यांनी गोगावले यांचं पत्र वाचून रेकॉर्डवर घेतलं. ठिकाणी जी भाषणं झाली त्याच्यामध्ये व्हीपचा सुद्धा उल्लेख झाला. तसा व्हीप आमच्या विधिमंडळ पक्षाने सुद्धा काढलेला आहे आणि त्याच्या कॉपीज सुद्धा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आजचा दिवस या त्या व्हीप बद्दल चर्चा करायची नाही आहे. नाहीतर आम्ही सुद्धा म्हणू शकलो असतो की आम्ही सुद्धा व्हीप तुम्हाला दिलेला आहे, आमच्याकडे 2/3 मेजॉरिटी आहे, आम्ही सुद्धा त्यांना डिस्क्वालिफिकेशन करण्याचं बोलू शकलो असतो. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रतोद श्री भरत गोगावले यांचे पत्र मला प्राप्त झाले आहे. त्याप्रमाणे शिवसेना विधिमंडळाच्या पक्षातील 16 सदस्यांनी
पक्षादेशाच्या विरोधात मतदान केले आहे त्या 16 सदस्यांची नोंद मी घेतलेली आहे. व्हीपच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय लढाईचा निकाल सुप्रीम कोर्टात लागणार आहे. मात्र तोपर्यंत दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपांची खणाखणी सुरूच राहणार आहे. उदय जाधव आणि प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या प्रसंगी सांगतो, आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये गोंधळ उडालाय. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे अशी बातमी सामन्यात छापण्यात आली. काही वेळातच मध्यवर्ती कार्यालयानं आढळराव पाटील शिवसेनेत कार्यरत असल्याचं स्पष्टीकरण दिलं. या सगळ्या घडामोडींवरून शिवसेनेत कसा गोंधळ उडाला हे सगळ्यांनीच पाहिलं. शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी सामनात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आढळराव पाटलांनी त्यांना जाहीर शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली. रात्रीच उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोललो होतो, मात्र सकाळी हकालपट्टीची बातमी समजल्यावर वाईट वाटलं अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं, त्यात काहीच चूक केली नाही, माझ्यावरच कारवाई का असा सवाल त्यांनी केलाय. माझी हकालपट्टी करताना म्हणजे कोणीतरी काहीतरी आरोप ठेवायचा, काहीतरी मला दाखवायचं की एक मुख्यमंत्र्याच्या विरोधामध्ये पोस्ट लिहिली, हा माझा गुन्हा आणि ह्या गुन्ह्याची मला एवढी मोठी शिक्षा. किती लोकांनी पोस्ट केली अभिनंदनाची, मग माझ्यावरची कारवाई का? अरे 18 वर्ष ह्या मतदारसंघामध्ये कुणीही नसताना मी एकटाच समर्थपणे राष्ट्रवादीशी लढाई करतोय. राष्ट्रवादीला अंगावर घेतलं आणि त्याचीच फळं मी आता भोगतोय. उद्धव ठाकरे यांना झालेल्या प्रकाराबाबत विचारणा केल्याचं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलं. त्यानंतर बातमीवर शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. अनावधानानं बातमी छापण्यात आली असून शिवाजीराव आढळराव पाटील हे उपनेते म्हणून शिवसेनेत कार्यरत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तर शिवसेना सोडणार नाही आणि भाजपच्या संपर्कात नसल्याचं आढळराव पाटील यांनी सांगितलं. पक्षप्रमुखाच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं, तुम्ही जाऊन भेटून या. म्हणून जे काही जुने कार्यकर्ते ह्यापूर्वी कार्यरत नव्हते, काही प्रमुख लोक, त्यांना मी उद्युक्त केलं की तुम्ही जाऊन साहेबांना भेटून या. मी साहेबांना सांगितलं की साहेब मी येणार होतो, परंतु आज रविवार माझा जनता दरबार असतो, त्यामुळे मला यायला जमणार नाही. मी 2 दिवसांना येऊन आपल्याला प्रत्यक्ष भेटेल. पत्रकार परिषदेत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांचं मत जाहीरपणे मांडलं. 18 वर्ष शिवसेनेत आहे, लोक चर्चा करतात, पण मी बाहेर गेलो नाही. मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. एकंदरीतच पक्षानं निवेदन दिल्यानंतर सुरू असलेला गोंधळ अखेर संपुष्टात आला. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, आंबेगाव. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. बंडखोरांमध्ये डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत नव्हती असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. शिंदे गटातल्या आमदारांवर आदित्य ठाकरे तुटून पडले. शिवसेना संकटात असल्यानं आदित्य ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे त्यांच्यावर सातत्यानं निशाणा साधतायत. मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात मेळावे घेऊन शिवसैनिकांमध्ये अंगार फुंकण्याचं काम आदित्य ठाकरेंनी केलं. आता विधानसभेत आलेल्या बंडखोरांना त्यांनी चांगलंच फटकारलंय. हे मतदानाच्या आधी देखील त्यांची मॉरॅलिटी टेस्ट, नैतिक जो काही टेस्ट घ्यायची होती आम्हाला, एकही पळालेल्या आमदारांनी डोळ्यात डोळे घालून बघायची हिंमत केली नाही. ना माझ्या, ना ह्यांच्या, ना ह्यांच्या. सगळे डोळे चोरून खालती बघत होते, नाही तर दुसरीकडे बघत होते. माझा प्रश्न हाच असणार आहे की आज ह्यांनी आमच्याकडून डोळे चोरलेले आहेत, दुसरीकडे बघितलेलं आहे. मतदारसंघात गेल्यानंतर मतदार जे असतील, शिवसैनिक जे असतील, त्यांना काय सांगणार, हा मोठा एक प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित आहेच. बंडखोर आमदारांवर अनेक बंधनं असल्याचा मुद्दा आदित्य ठाकरेंनी प्रकर्षानं मांडला. लाया गया, आए नहीं, लाया गया. आपसे भी दूर रखा गया है, बीच में कुछ रोप्स वगैरह लगी हुई है. ठीक है, कितने
कहाँ यानी कितने दिन ऐसे चलते रहेगा? ये लोकशाही है। बस में कब तक रहोगे? यहाँ से वापस गुवाहाटी जाओगे, गोवा जाओगे? कब तक ये सिलसिला चलेगा? बंडखोर गटानं आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा बंडाच्या पहिल्या दिवसापासून केला आहे. बंडखोरांच्या या दाव्याचा देखील आदित्य ठाकरेंनी जोरदार समाचार घेतला. शिवसेनेचं सरकार म्हणजे आम्ही शिवसेना इथे आहोत आणि शिवसेना म्हणून काम करत राहू. काही जणांना जे राक्षसी महत्वाकांक्षा होत्या, आता त्यांनी वेगळा वेगळा उल्लेख केला. चार्टर प्लेन, हॉटेल, त्याचा खर्च कुठून झाला हे पण माहिती नाही आम्हाला. राजकीय संकटातूनच नवनेतृत्व पुढे येतं. शिवसेनेतील प्रस्थापित नेते आणि मंत्र्यांनी बंड केलंय. त्यामुळे आता नव्या नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेत आदित्य ठाकरे आक्रमकपणे पुढे येत आहेत. संकट हीच संधी मानून आदित्य ठाकरेंनी राजकीय आखाड्यात शड्डू ठोकलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या स्पेशल रिपोर्टसह बातमी आणि बरंच काही या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. एका स्पेशल शोसह माझा सहकारी विशाल परत येतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.